Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज यास्पी सर. विद्यार्थी मित्रांनो, 11th मॅथचा पहिला चॅप्टर आज आपला संपणार आहे, ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. एक्सरसाइज आपण चालू केलेली आहे 1.2 आणि मागील लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर 8 पर्यंतचा क्वेश्चन म्हणजे पोर्शन आपण डिस्कस केलेला आहे. त्याचा क्वेश्चन नंबर 9 आणि 10 बाकी आहेत. आज आपली एक्सरसाइज संपणार आहे आणि हिची पीडीएफ आहे. ही पीडीएफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे परिवर्तन लर्निंग सेंटर या ॲपवर. तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे. ॲप डाउनलोड करा आणि ही पीडीएफ तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल या पोर्शन मध्ये या सेक्शन मध्ये भेटून जाईल. चला ठीक आहे, ओके. तर क्वेश्चन नंबर 9 काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, बघा एकदम सोपा प्रश्न आहे. याला थोडं जरा मोठं करून घेऊया. चला काय आहे क्वेश्चन नंबर 9 बघा, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 9, हा, द पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ अ एरिया. एक सर्कल आहे, त्याचा एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आहे, तर त्याची पेरिमीटर किती आहे 20 सेंटीमीटर आहे. बघा पेरिमीटर पहिल्यांदा म्हणलंय, पण इज नंतर पेरिमीटर असते 20 सेंटीमीटर. ओके, आणि मध्येच काय म्हणले, सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ एरिया. स्टार्टिंगला पेरिमीटर म्हणलंय, पण मध्येच सर्कल ऑफ एरिया घातलेला आहे. सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ एरिया म्हणजे काय, एरियाचा काय सर्कलचा एरिया घातलेला आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आणि पेरिमीटर 20 सेंटीमीटर आहे. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी हे सर्कल आहे. या सर्कलची समजा आपण हा ओ पॉइंट आहे, हे ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. ओके, तर याची पेरिमीटर दिलेली आहे. ओके, याला आपण लेंथ ऑफ सर्कल लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल म्हणतो. लेंथ ऑफ आर्क म्हणा, त्याच्यानंतर ही रेडियस असते आणि ही रेडियस असते. अलग लक्षामध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांनी स्टार्टिंगला आपल्याला पेरिमीटर म्हणले, पेरिमीटर किती दिले 20 दिलेलं आहे. ओके, सो पेरिमीटर म्हणलं की पी ची व्हॅल्यू किती दिली आहे मित्रांनो, पेरिमीटर म्हणलं की पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 20 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ सर्कल ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. फाइंड एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा. अलग लक्षामध्ये. मग हा एरिया कोणाचा दिलाय, तर हा एरिया सर्कलचा दिलेला आहे. सर्कलचा एरिया जर समजा 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर असेल, तर एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, ज्याची पेरिमीटर 20 सेंटीमीटर असते. अलग लक्षामध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, एरिया ऑफ सर्कल वरून आपण पहिल्यांदा रेडियस फाइंड आउट करतो. चला ठीक आहे, तर या ठिकाणी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. एरिया ऑफ सर्कल इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर फॉर्म्युला आहे. मग एरिया ऑफ सर्कल किती आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आहे, तर या ठिकाणी येणार आहे पाय आर स्क्वेअर. पाय कॅन्सल. 25 बरोबर आर स्क्वेअर, तर आर स्क्वेअर बरोबर किती आलं 25 आलं. आर स्क्वेअर बरोबर किती आलं 25. तर आर ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, इकडे स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर जर हटवायचा असेल तर इकडे स्क्वेअर रूट आलं, तर स्क्वेअर रूट ऑफ 25 ची व्हॅल्यू 5 आहे. सो 5 सेंटीमीटर ही आली रेडियस. 5 सेंटीमीटर काय आली रेडियस आलेली आहे. बरोबर आहे. आता त्यांनी आपल्याला काय दिले, पेरिमीटर दिलेले आहे. ओके, मग पेरिमीटर म्हणजे काय, सर्व बाजूची बेरीज, त्याला पेरिमीटर म्हणायचं. नेहमी लक्षात ठेवा. आता पेरिमीटर कोणाची आहे, सेक्टरची. मग सेक्टर मध्ये सर्व बाजू कोणकोणत्या, इकडली बाजू रेडियस, खालची बाजू रेडियस आणि इकडली बाजू आर्क आहे. म्हणजे या सर्वांची बेरीज म्हणजे पेरिमीटर. ओके, तर या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बघा, वी नो पेरिमीटर ऑफ सेक्टर. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज काय फॉर्म्युला आहे, पी बरोबर सर्व बाजूंची बेरीज आर प्लस एस. आलं लक्षामध्ये. पेरिमीटर दिलेली आपल्याला किती आहे 20 आहे, तर या ठिकाणी 20 येईल, विच इज इक्वल टू आर प्लस आर 2r प्लस एस. आलं लक्षामध्ये. ओके, चला 20 इक्वल टू 2 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 5 आहे, तर आर ची व्हॅल्यू किती 5 प्लस एस. ओके, 20 इक्वल टू 5 दोन्ही 10 प्लस यस. आता याला 10 आणि 5 15 करू नका, कारण की यस आहे आणि हे 5 आहे, लक्षात ठेवा. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो एस बरोबर, आता हे 20 आहे, 10 इकडे प्लस होतं, इकडे गेल्यानंतर मायनस, तर एस बरोबर 20 मधून 10 गेले 10 उरले. 10 सेंटीमीटर ही काय आहे, आर्क ऑफ लेंथ आहे किंवा लेंथ ऑफ आर्क आहे. आलं लक्षामध्ये. ओके, एस ची व्हॅल्यू आहे. आता आर ची व्हॅल्यू भेटली, एस ची व्हॅल्यू भेटली, आपल्याला काय फाइंड आउट करायचं, एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचं. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, सांगा बरं. वी नो एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा काय फॉर्म्युला आहे, वी नो एरिया ऑफ सेक्टर. काय फॉर्म्युला आहे 1/2
आर स्क्वेअर थिटा. पण इथं थिटा आहे का? नाही. इथं तुम्हाला फॉर्म्युला मॉडिफाईड करायचा आहे. मी तुम्हाला एरिया ऑफ सेक्टरचे दोन फॉर्म्युले सांगितले होते. एक होता 1/2 आर स्क्वेअर थिटा आणि दुसरा 1/2 आर स्क्वेअर थिटा आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1/2 आर इंटू एस. कारण की विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म्युला कसा आला बघा, या आर स्क्वेअरला मी आर इंटू आर लिहिलं आणि हा थिटा. आता आर थिटालाच मला काय लिहिता येतं? एस लिहिता येतं. त्याच्यामुळे फॉर्म्युला बनणार आहे 1/2 आर इंटू एस. एकच फॉर्म्युला पाठ करा आणि या फॉर्म्युल्यावर हा फॉर्म्युला बनवा. दोन्ही फॉर्म्युले पाठ असतील तर सोने पिवळं. ओके, पण हा फॉर्म्युला जर समजा विद्यार्थी म्हणून हा फॉर्म्युला पाठ नसेल तर याच्यावर तुम्ही हा फॉर्म्युला कधी अर्ध्यार्थी बनवू शकता. आर स्क्वेअरला आर इंटू आर लिहायचं, आर थिटाला आपण एस लिहू शकतो. 1/2 आर इंटू एस आलेला आहे. ओके, चला आता व्हॅल्यू पुटअप करा. एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू 1/2 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. एस ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. चला ठीक आहे, याचा भागाकार करा. मग काय नाही सांगा. आता याचा भागाकार केला, बे एक बे बे पंचे 10, 5 5 25. तर 25 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणा किंवा स्क्वेअर सेंटीमीटर म्हणा, एकच आहे. दिस इज द एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर. सर्वांना क्वेश्चन समजला? यस. आन्सर समजलं. कशा पद्धतीने फाइंड आउट केलं? सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे, एरिया ऑफ सर्कल वरून, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर, याच्यावरून आपण रेडियस फाइंड आउट केली. त्याच्यानंतर पेरीमीटर ऑफ द सेक्टरचा फॉर्म्युला माहिती आहे, पी बरोबर सर्व बाजूंची बेरीज आर प्लस एस. याच्यावरून आपण लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट केलं आणि एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे 1/2 आर इंटू एस. आर ची व्हॅल्यू पुटअप केली, एच ची व्हॅल्यू पुटअप केली, काटाकाटी केलं आणि 5 5 25 म्हणजे 25 सेंटीमीटर स्क्वेअर आपला एरिया ऑफ द सेक्टर आलेला आहे. बरोबर आहे. आता लास्ट क्वेश्चन आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 10. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, तुम्ही देखील करू शकता. यस, ज्या विद्यार्थ्यांना जमतंय त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करायचंय आणि सगळ्यात शेवटी उत्तर बघायचंय की उत्तर तुम्हाला मॅच होतंय का नाही. चला ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा क्वेश्चन नंबर 10. ओके, क्वेश्चन नंबर 10 विद्यार्थी मित्रांनो बघा, एकदम सेम टाईपचा क्वेश्चन आहे. काय आहे बघा, आन्सर आता आपल्याला लिहायचं या ठिकाणी. काय दिलंय बघा, द पेरीमीटर ऑफ द सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया इज. पहिल्यांदा एरिया दिलाय आणि नंतर पेरीमीटर 56 दिलेली आहे. म्हणजे पेरीमीटर किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 56 सेंटीमीटर. एरिया ऑफ सर्कल, ए चा फॉर्म्युला 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर म्हणा किंवा सेंटीमीटर स्क्वेअर म्हणा. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. सेम पद्धतीने फाइंड आउट करायचंय. फाइंड एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अलग लक्षामध्ये. ओके, तर एकदम सोपा आहे, सेम पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. पहिल्यांदा एरिया ऑफ सर्कलच्या फॉर्म्युल्यावरून रेडियस फाइंड आउट करा. बघा या ठिकाणी मी सर्कल ड्रॉ करतोय, इथं आपला सर्कल आहे. आपली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं एक सेक्टर बनत आहे. ए ओ बी हा सेक्टर आहे. ओके, चला ठीक आहे. फाइंड आउट करता येईल मग एरिया ऑफ सेक्टर. कसं फाइंड आउट करता येईल सांगा. आता ही रेडियस आहे, ही पण रेडियस आहे आणि ही काय आहे, आर्क ऑफ लेंथ ऑफ सर्कल आहे. ओके चला ठीक आहे, किंवा आर्क ऑफ लेंथ ऑफ सर्कल आहे म्हणा. आर्क ऑफ लेंथ म्हणा किंवा लेंथ ऑफ सर्कल आहे म्हणा. सॉरी, लेंथ ऑफ सर्कल नाही, लेंथ ऑफ आर्क आहे. लेंथ ऑफ आर्क आहे. ओके चला, एरिया ऑफ सर्कलच्या फॉर्म्युल्यावरून आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो. वी नो एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल इक्वल टू फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सर्कलचा पाय आर स्क्वेअर. ओके चला पुटअप करा. एरियाची व्हॅल्यू किती, एरिया ऑफ सर्कलचा एरिया ऑफ सर्कलची व्हॅल्यू किती 64 पाय विच इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय पाय कॅन्सल, तर आर स्क्वेअर बरोबर किती 64. तर आर बरोबर किती आलं 8 सेंटीमीटर आलेलं आहे. तर रेडियस ऑफ सर्कल भेटलं 8 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, पेरीमीटर ऑफ द सेक्टर माहिती आहे तुम्हाला. ओके किती दिले, पेरीमीटर ऑफ सेक्टर 56 सेंटीमीटर दिलेला आहे. तर त्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, यस लेंथ ऑफ आर्क तुम्ही फाइंड आउट करू शकता. वी नो पेरीमीटर ऑफ सर्कल, पेरीमीटर ऑफ सर्कल नाही सॉरी, पेरीमीटर ऑफ सेक्टर. पेरीमीटर ऑफ सेक्टर इज काय फॉर्म्युला आहे पेरीमीटर ऑफ सेक्टरचा, पी बरोबर सर्व बाजूंची बेरीज करायची. आता मला सांगा या सेक्टर मध्ये कोणकोणत्या बाजू आहेत, रेडियस आहे, रेडियस आहे आणि काय आहे, यस आर्क आहे. ओके चला, रेडियस प्लस आर्क. ओके चला ठीक आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. पेरीमीटर किती आहे 56 आहे. तर या ठिकाणी 56 इक्वल टू आर प्लस आर 2r प्लस एस. एस फाइंड आउट करतो आपण. ओके एस. ओके चला 56 इक्वल टू 2 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 8 आहे. 8 पुटअप करा प्लस एस. 56
इक्वल टू 8 दोन्ही 16 प्लस एस. ओके, तर एस बरोबर विद्यार्थी मित्रांनो 56. हे प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस. ओके, चला 56 मधून 16 गेले, किती उरतात? 6 मधून 6 गेले, 0 उरला, 5 मधून 1 गेला, 4 उरले. तर एस बरोबर 40 सेंटीमीटर. एस ची व्हॅल्यू आली 40 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचा. सरळ सरळ फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. वी नो एरिया ऑफ सेक्टर. सेकंड फॉर्म्युला अप्लाय करा. सरळ सरळ सेकंड फॉर्म्युला अप्लाय करा. वी नो एरिया ऑफ सेक्टर. बघा, वी नो एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू सेकंड फॉर्म्युला 1/2 आर इंटू एस. हा सेकंड फॉर्म्युला आहे. पहिला फॉर्म्युला 1/2 आर स्क्वेअर थीटा आहे. दुसरा फॉर्म्युला 1/2 आर इंटू एस आहे. चला ठीक आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. 1/2 आर ची व्हॅल्यू किती? 8. एच ची व्हॅल्यू किती? एच ची व्हॅल्यू 40. बे 1 बे, बे चौक 8, 4 चौक 16, म्हणजे 160 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणा किंवा सेंटीमीटर स्क्वेअर म्हणा. बरोबर आहे. चला ठीक आहे. देअरफॉर या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहू शकता. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इज किती आलेला आहे? 160 स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर आहे. ओके, याला मस्त पैकी एक डिब्बा करा. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा आपला चॅप्टर संपलेला आहे. ओके, चला ठीक आहे, इथं करतो मी दी एंड. ओके, चला ठीक आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करायचं विद्यार्थी मित्रांनो. यार तुमच्यासाठी एवढी मेहनत चालू आहे ना, चालू आहे का नाही मला सांगा. एक एक लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे. रेकॉर्डिंग करणं, अपलोडिंग करणं, थंबनेल बनवणं, टाइम काढणं, आणि ते बी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. एवढं कोण करतंय? ओके, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. बरोबर आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी काही टीचर नाहीये. मी टीचर नाहीये. मी तुमचा जस्ट एक मदतगार आहे, तुमचा एक जस्ट हेल्पर आहे. ओके, 11वीच्या विद्यार्थ्यांना मॅथ अवघड जाऊ लागतं. ओके, एक जस्ट हेल्प व्हावी म्हणून या ठिकाणी जस्ट आय एम द हेल्पर. त्याच्यामुळे या हेल्परला मदत करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट्स करत चला. ओके, आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही पीडीएफ, बेस्ट हँड रिटन पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल फ्री स्टडी मटेरियल या सेक्शन मध्ये. ओके, जय हिंद, जय परिवर्तन.